नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मनमाड शहराजवळ प्रस्तावित MIDC वरून मोठा वाद निर्माण झालाय। सटाणा आणि अनकावाडे गावातील सुमारे 111 शेतकऱ्यांच्या सुमारे 400 एकर जमिनीवर शासनाने कोणतीही परवानगी न घेता MIDCचे नाव लावल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। या निर्णयाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी थेट येवला प्रांताधिकारी कार्यालय गाठत पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले। शेतकऱ्याच्या या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। जोपर्यंत सक्षम अधिकारी आमच्याशी चर्चा करून आमचा प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही मागे घेणार नाही असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। विशेष म्हणजे या आंदोलनात महिला आणि वृद्ध शेतकरीही सहभागी असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आता प्रशासन या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय तोडगा काढतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं। आज आम्ही मनमाड शहरातील जे शेतकरी आहेत सकाळपासून आम्ही येवला प्रांत कार्यालयात धरणे आंदोलन करत होतो। आम्ही इथले जे प्रांत साहेब गाडवे साहेब यांना वारंवार निवेदन आंदोलन करून तक्रारी करून कुठली आमची दखल घेतली नाही। आम्ही प्रांत साहेबांना सांगितले की जोपर्यंत सक्षम अधिकारी चर्चेला येत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन मागे होणार नाही। परंतु प्रांत साहेब हे आडमुठेपणाचं धोरण घेऊन वारंवार आम्हाला टाळत होते, म्हणून आम्ही नाईलाज असतो आज येवला प्रांत कार्यालयात चढून शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे। जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही मागे हटणार नाही। मनमाड मध्ये जी MIDC आली ते MIDCला 400 एकर जमीन सरकारची असताना शेतकऱ्यांच्या जमिनीवरच का तुम्ही डोळा ठेवतायत, हा सर्वात प्रश्न आमचा प्रशासनाला आहे। इथले जे काही प्रांत अधिकारी आहेत यांनी जर वेळेच्या आंदोलनाची दखल घेतली असती ते आंदोलन चिघळलं नसतं। आज आम्ही अहिंसेच्या मार्गाने संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे लोक आहोत, परंतु शांततेच्या मार्गाने जर न्याय मिळत नसेल तर भगतसिंगांच्या मार्गाने देखील आम्हाला न्याय मिळवता येऊ शकतो। परत एकदा आम्ही इथले जे प्रांत साहेब आहेत गाडवे साहेब आम्ही यांचा तीव्र निषेध करतो। आज आम्ही मनमाड शहरातील जे शेतकरी